संभाजी ब्रिगेड म्हटलं की एक आक्रमक आणि आंदोलनकारी संघटनाच आपल्या डोळ्यासमोर उभी राहते। आंदोलन करणे, शाई फेक करून निषेध दर्शवणे, वेळप्रसंगी एखाद्या ठिकाणी हल्ला देखील करणे असा भला मोठा इतिहास हा संभाजी ब्रिगेडचा आहे। पण ही फक्त एकच बाजू आहे। संभाजी ब्रिगेडचं खरं काम तर इतिहासाचं खरं रूप जगासमोर आणण्यापासून ते बहुजनांचा आधार बनण्यापर्यंत आहे। देशातच नाही तर जगातील प्रत्येक भागात मराठा समाजाच्या तरुणांना व्यवसाय करावा ही भावना देखील संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे महाराष्ट्रातील तरुणांच्या मनात पेरत आहेत। 2004 मध्ये पुण्यातील भांडारकर संशोधन संस्थेवर हल्ला केल्यानंतर प्रवीण गायकवाड यांची ओळख महाराष्ट्राला झाली। त्यानंतर केलेल्या अनेक आंदोलनामुळे ते नेहमी चर्चेत राहिले। पण रविवारी 13 जुलै रोजी अक्कलकोट येथील काही तरुणांनी त्यांच्या तोंडाला काळं फासलं आणि प्रवीण गायकवाड हे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत। मात्र यावेळी ते एक बहुजनांचा हिरो म्हणून समोर आलेत। पण नेमकी या बहुजनांच्या हिरोची स्टोरी आहे तरी काय? स्वतःला आक्रमणकारी सांगणाऱ्या संभाजी ब्रिगेडचा बहुजनांशी असलेला संबंध कोणता? प्रवीण गायकवाड यांचं कर्तृत्व काय? पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। संभाजी ब्रिगेडची ओळख तर सगळ्यांनाच आहे, पण ही संघटना कशी सुरू झाली आणि प्रवीण गायकवाड यांचा या संघटनेशी संबंध कसा आला, आधी हे समजून घेऊ। तर 1990 ला अकोल्यात सार्वजनिक बांधकाम खात्यात कार्यकारी अभियंता पदावर पुरुषोत्तम खेडेकर नावाचे गृहस्थ कार्यरत होते। त्यांना राज्यात मराठा समाजाच्या अधिकाऱ्यांचं एक व्यासपीठ असायला हवं असा एक विचार येतो आणि अकोल्यात मराठा सेवा संघाची स्थापना केली जाते। पुढे या संघाच्या 2 उपशाखा निर्माण होतात, एक जिजाऊ ब्रिगेड आणि दुसरी संभाजी ब्रिगेड। जिजाऊ ब्रिगेड ही संघटना महाराष्ट्रातील महिलांच्या प्रश्नासाठी काम करते, तर संभाजी ब्रिगेड तरुणांसाठी। स्थापनेपासून पुढे 14 वर्ष ही संघटना कार्यरत असून पडद्याआड होती। पण 2004 मध्ये पुण्यातील भांडारकर संशोधन संस्थेवर केलेल्या हल्ल्यानंतर संभाजी ब्रिगेड ही संघटना प्रकाशझोतात येते आणि संपूर्ण महाराष्ट्राला तिची ओळख होते। भांडारकर यांनी त्यावेळी एका अमेरिकन लेखकाने लिहिलेलं शिवाजी, हिंदू राजा इन इस्लामिक इंडिया पुस्तकाचं प्रकाशन केलं होतं। या पुस्तकात शिवाजी महाराजांचं आक्षेपार्ह लेखन केलं गेलं होतं। त्यामुळे संभाजी ब्रिगेडनं भांडारकर संस्थेवर हल्ला केला होता। त्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या 17 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। यामध्ये प्रवीण गायकवाड हे देखील सहभागी होते। तेव्हापासूनच गायकवाड हे महाराष्ट्राला ओळखीचे झाले। पुढे त्यांनी ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या विरोधात परखडपणे मतं मांडली। त्याचबरोबर जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासावरही त्यांनी काम केलंय। शिवाजी महाराज हे केवळ क्षत्रिय नव्हते, तर ते बहुजनांचे नेतृत्व करणारे राजा होते। त्यांचा इतिहास ब्राह्मणशाहीने मोडून टाकला असं मत त्यांनी आपल्या भाषणांमधून मांडलंय। त्यामुळे गायकवाड नेहमीच इतिहासातील वैचारिक वादांवर आक्रमक भूमिकेत असतात। ज्येष्ठ पत्रकार आणि लोकसत्तेचे संपादक गिरीश कुबेर यांनी रेनेसॉन्स स्टेट महाराष्ट्राच्या निर्मितीचा अकथित इतिहास या नावाचं एक पुस्तक लिहिलंय। या पुस्तकात शिवाजी महाराजांची बदनामी केली म्हणून प्रवीण गायकवाड यांनी 2016 ला नाशिकमध्ये कुबेरांवरही शाही फेकून त्याचा निषेध केला होता। त्यांची आक्रमक भूमिका त्यांच्या भाषणांमधून दिसून येते। त्यामुळे त्यांचे अनेक भाषणं वादग्रस्त राहिले आहेत। रामराज्य संकल्पनेवरही त्यांनी टोकाची भूमिका घेत संविधानाची जागा रामराज्य घेणार असेल तर बहुजनांनी नवसंघटन केल्याशिवाय पर्याय नाही अशी मतं मांडली आहेत। पण गायकवाड हे नुसती वैचारिक लढाई लढत नाही, तर भूमीवर राहूनही ते ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात उभे राहतात। जेव्हा 2016 नंतर संभाजी ब्रिगेडची 2 शकले झाली, त्यातील एक पक्ष हा राजकारणाकडे वळला तर दुसरा पक्ष सामाजिक कार्याकडे, तेव्हा प्रवीण गायकवाड यांनी सामाजिक कार्याला प्राधान्य दिलं आणि ते संभाजी ब्रिगेडच्या सामाजिक पक्षात राहिले। सध्या ते या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत। पुढे त्यांनी सामाजिक कार्य करत राजकारणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला। 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, पण त्यांनी त्याच्या सामाजिक कार्यात कोणताही खंड पडू नये दिला। पुढे 2022 ला त्यांनी बहुजनांच्या मराठा समाजाच्या तरुणांना डोळ्यासमोर ठेवून अहत ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलूक आपला या विचाराचा एक उपक्रम सुरू केला, ज्यामध्ये त्यांनी मराठा समाजाच्या तरुणांना जगाच्या प्रत्येक भागात उद्योग करण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि त्यासाठी त्यांना तयारही केलं। मराठ्यांच्या मुलाने आरक्षणाच्या विळख्यात न अडकता उद्योगात पुढे यावे आणि जगात मराठा समुदायाची छाप सोडावी असं त्यांना वाटतं। अनेक भाषणांमधून ते त्याचा उल्लेख देखील करत असतात। गायकवाड यांनी हजारो तरुणांना उद्योगाचं प्रशिक्षण देऊन त्यांना कॅनडा, रोमानिया, ऑस्ट्रेलिया सारख्या अनेक देशात पाठवलं। गेल्या 3 वर्षात त्यांनी 8000हून अधिक बहुजन तरुणांना विदेशात पाठवलंय। त्यामुळे त्यांच्याकडे बहुजनांचा हिरो म्हणून पाहिलं जातं।
एकीकडे ते ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या विरोधात वैचारिक लढा देत आहेत, तर दुसरीकडे बहुजनांच्या कल्याणासाठी लढत आहेत. 2021 मध्ये घेतलेल्या बिझनेस कॉन्फरन्स मधून त्यांनी त्यांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना आर्थिकदृष्ट्या स्थिर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. पुढे त्यांच्या या संकल्पनेला मोठं यश आलं. आज अनेक देशात मराठा समाजाचे उद्योजक तयार झाले आहेत. प्रवीण गायकवाड यांना त्यांच्या पुरोगामी विचारामुळे मोठी लोकप्रियता मिळाली आहे. गायकवाड यांच्या कामावरून संभाजी ब्रिगेड ही फक्त आक्रमक आंदोलन करणारी संघटना आहे असं म्हणणं चुकीचं ठरतं. बाकी तुम्हाला संभाजी ब्रिगेड आणि प्रवीण गायकवाड यांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. धन्यवाद.